झटपट अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मी करतो हिरवी आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आपल्याला हवे तेवढे। व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण। ते व्यवस्थित भाजलेत आपण काढून घेणार आहोत साईडला। तेल टाकलं आहे। आता आपण ह्याच्यात मिरच्या तुम्हाला हव्या व्यवस्थित भाजून झाले की आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करतो ह्याच्यात। कोथिंबीरमधलं पाण्याचं प्रमाण गेलं पाहिजे ह्या दृष्टीने कोथिंबीर भाजून घ्यायची। व्यवस्थित झाल्यात आपण काढून घेणार आहोत मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर। ते मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरमधून। खूप बारीक नाही करायचं, ओबडधोबड शेंगदाणे दिसले पाहिजे आहोत आपण। आता हे व्यवस्थित वाटून झालं आहे। तेल गरम करायचं, जिरी टाकायची आणि वाटलेलं आपण परतून घ्यायचं, काढून घ्यायचं।